नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय. तर मराठवाडा व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होणार आहे. संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रो, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आज राज्यामध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर या भागांमध्ये काहीसा पावसाचा जोर हा आज आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे. तर तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर हा थोडाफार प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळतो आहे. परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये व मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे. तसेच बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्णच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. परंतु या ठिकाणी जास्त करून मित्रहो, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जास्त करून पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. तसेच मित्रहो, विदर्भामध्ये पावसाचा जोर हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला काही भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे. तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खानदेश या भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.